मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये नवीन सीसीटीव्ही इन्स्टॉल केले जाणार आहेत। याबाबत आज एक महत्त्वाची बैठक पार पडलेली। आपल्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मुंबईची सुरक्षा अपडेट होते असं म्हणावं का? नाही, मुंबई असेल, एमएमआर असेल किंवा महानगरपालिका असतील किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्हीज इन्स्टॉल केले जातात, मागील अधिवेशनामध्ये एका लक्षवेधीच्या माध्यमातून हेही लक्षात आलं होतं की सीसीटीव्हीज हे फक्त मुंबई किंवा महाराष्ट्र पोलिसांकडनं नाही तर महानगरपालिकांकडनं वेगळे सीसीटीव्हीज लावले जातात। उदाहरणार्थ समजा मेट्रो आहे तर एमएमआरडी तिथे वेगळे सीसीटीव्हीज इन्स्टॉल करते। आता मुंबईचा कोस्टल रोड जो आहे तिथे ती अथॉरिटी तिथे सीसीटीव्हीज इन्स्टॉल करते। तर वेगवेगळ्या अथॉरिटीज हे सीसीटीव्हीज इन्स्टॉल करत असताना त्यांचं कोऑर्डिनेशन नव्हतं आणि मग सीसीटीव्हीचा उपयोग हा अर्थातच सुरक्षिततेकरता हा जास्त केला जातो आणि मग आपत्ती व्यवस्थापनाकरता केला जातोच। परंतु ह्याचं एक व्यवस्थित कोऑर्डिनेशन व्हावं आणि मुख्यतः ह्या सीसीटीव्हीचे गृह विभागाची जी म्हणजे पोलीस विभागाची जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटनुसार हे सीसीटीव्हीज प्रत्येक महानगरपालिकेने किंवा त्या अथॉरिटीजने लावले पाहिजेत। हजारो सीसीटीव्ही शहरामध्ये असतात परंतु कधी कधी काही कार्यरत नसतात, मग मेंटेनन्सचा इश्यू होतो किंवा ते अपग्रेड केलेले नसतात। आता काही वेळेला काही आमदारांकडे सीसीटीव्हीची जी मागणी येते त्या आमदार फंड दिला जातो, मग डीपीडीसी मधून फंड दिला जातो। म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सीसीटीव्ही इन्स्टॉलेशनच्या बाबतीमध्ये एक नवीन पॉलिसीची गरज आहे। हे लक्षात आल्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली लवकरच त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय देखील घेतला जाईल। परंतु आज आम्ही प्राथमिक बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीने एक कमिटी फॉर्म केली जाईल। ज्या कमिटीमध्ये कोण कोण असेल ते मुख्यमंत्री महोदय अंतिम निर्णय घेतील, परंतु एक ACSच्या अंडर अशी एक कमिटी असावी, त्याचं प्रामुख्याने गृह विभाग त्याचं लिडिंग करेल आणि गृह विभागाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीज कसे असले पाहिजेत, त्याचं मेंटेनन्सची पॉलिसी काय असली पाहिजे, त्याची इन्स्टॉलेशनची पॉलिसी काय असली पाहिजे हे ठरवलं जाईल। याने क्राईम कमी होण्यास मदत होईल असं म्हणावं? 100% होईल, कारण आता सीसीटीव्हीजमध्ये आपण AI जनरेटेड आपण सीसीटीव्हीज आपण आणतोय, त्याचं इंटिग्रेशन आपण करतोय, AI इंटिग्रेशन आपण करतोय, फेस रेकग्निशन कॅमेराज हे आपण जास्त आपण वाढवत आहोत। ज्या ज्या ठिकाणी समजा एखादा जर का नामचीन गुंड जर का सीसीटीव्हीमध्ये कॅप्चर झाला तर लगेच 30 सेकंडच्या आतमध्ये पोलीस स्टेशनला त्याचं नोटिफिकेशन येईल, असे अत्याधुनिक कॅमेरेज आपण इन्स्टॉल करतोय। हे पोलीस विभाग करत असताना हे महानगरपालिकेकडनं जे कॅमेराज इन्स्टॉल केले जातात त्याच्यामध्ये देखील हे इंटिग्रेशन असलं पाहिजे। म्हणजे हे सगळं कोऑर्डिनेशन हे व्यवस्थित असलं पाहिजे, त्याकरिता आपण आजची ही बैठक आपण घेतली होती। महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि शिवसेनेची नेमकी कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, कारण श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये त्या बैठका सुरू झाल्याची माहिती मिळते। नाही बघा, शिवसेनेचा जन्म हा मुंबईत झाला। वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना करत असताना मराठी माणसाच्या न्यायासाठी लढणारी म्हणजे शिवसेना या घोषवाक्याने केली आणि आज मुंबईमधल्या मराठी माणसाला गेली 25 वर्ष त्यांनी फसवलंय। आता जनता त्यांच्यासोबत राहणार नाही। मुंबईवरनं मराठी माणूस बाहेर फेकला गेला, त्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही। रोड कॉन्ट्रॅक्टरीमध्ये पैसा खाणं, तिथे मिठी नदीमध्ये साफसफाईमध्ये पैसा खाणं, गार्डनमध्ये पैसे खाणं, आरोग्यामध्ये पैसे खाणं, कोविडच्या वेळेला मुंबई महानगरपालिकेचे जे पैसे वापरले त्याचा हिशोब नसणं, मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला आता जनता उत्तर देईल आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये विजय हा 100% महायुतीचा आणि शिवसेनेचा भगव्याचाच होईल। महायुतीमध्ये निधी कुठे कमी पडतोय का? त्या शिवसेनेच्या नेत्यांनाच किंवा निधी दिला जात नाही, बऱ्याच चर्चा आहेत अजितदादांसंदर्भातल्या आणि मुख्यमंत्री पण म्हणतात की निधी कुठे जातोय नेमकं त्यावर नेत्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे। नाही बघा, आता आमचे तीनही नेते एकत्रित बसून नक्कीच या सगळ्या बाबतीमध्ये चर्चा करत असतात। आमचं कोऑर्डिनेशन आहे। निधी कमी पडतोय या बाबतीमध्ये मला तरी तसं वाटत नाहीये, परंतु नक्कीच निधीचं आपण नियोजन कसं करतोय ह्याची कल्पना अर्थातच त्या खात्यांच्या मंत्र्यांना असणं आवश्यकच आहे। आमच्या खात्याला इतकं बजेट आहे तर ते बजेट कसं आम्हाला मिळणार आहे, कारण समजा 4,000 कोटी बजेट असेल तर 4,000 कोटी काही एकत्र दिले जात नाहीत, ते टप्प्याटप्प्याने दिले जातात। म्हणजे टप्पे कसे असतील, नक्की त्याचं विवरण कसं होणार आहे ते ह्याची माहिती नक्कीच त्या मंत्र्यांना मिळणं आवश्यक आहे। मला वाटतं ते कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं तर ती माहिती मिळेल, त्याच्यामध्ये कुठलीही तक्रार असायचं कारण नाही आणि निधी नक्कीच महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विभागाला निधी हा योग्य दिला जातोय। नक्कीच धन्यवाद बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश सावंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।